सो हाय स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एरिया ऑफ रेक्टँगल म्हणजे आयताचं क्षेत्रफळ कसं काढायचं. तर बघा, एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल्स टू लेंथ इंटू ब्रेथ. हा फॉर्म्युला आहे, लेंथ इंटू ब्रेथ. किंवा आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, असा हा बेसिक फॉर्म्युला आहे, ज्याला आपण शॉर्टमध्ये असं लिहितो एरिया इज इक्वल्स टू लेंथ इंटू ब्रेथ. एवढं सिम्पल फॉर्म्युला, ए इज इक्वल्स टू लेंथ इंटू ब्रेथ. आणि रेक्टँगल असतो कसा, तर त्याच्या दोन साईड्सच्या थोड्या कमी लेंथच्या असतात आणि दोन साईड्सच्या जास्त लेंथच्या असतात. याला आपण लेंथ असं म्हणतो. अपोजिट साईड्सच्या सेम असतात. मग ही जेवढी लेंथ असते, ही लेंथसुद्धा यल एवढीच असते, बरोबर. आणि ही जेवढी लेंथ असते, याला आपण ब्रेड्थ म्हणतो, तेवढीच ब्रेड्थ ही या बाजूला सुद्धा असते. आणि हे चारही अँगल्स हे राईट अँगल असतात. तर अशा फिगरला आपण रेक्टँगल म्हणतो आणि याला आपण मराठीमध्ये आयत असं म्हणत असतो. दिस फिगर इज नोन ॲज रेक्टँगल. अपोजिट साईड्स आर इक्वल. इफ दिस इज एल, दिस इज ऑल्सो एल. इफ दिस इज बी, देन दिस इज ऑल्सो बी. याला आपण लांबी म्हणतो. ही सुद्धा लांबी आहे, ही सुद्धा लांबी आहे, ही रुंदी आहे आणि ही सुद्धा रुंदी असते. आता मग याचे एरिया जर काढायचं असेल, त्याचं क्षेत्रफळ काढायचं असेल, तर फॉर्म्युला काय आहे? लांबी गुणिले रुंदी. इतका सिंपल फॉर्म्युला. मग बघा, क्वेश्चन नंबर 1, इफ लेंथ is equals to 8 centimeter and breadth is equals to 5 centimeter for a rectangle, then find area. So जर लांबी 8 सेंटीमीटर दिली आहे, रुंदी 5 सेंटीमीटर दिली आहे, तर रेक्टँगलचं क्षेत्रफळ किती असणार आहे? त्याचं क्षेत्रफळ किती असणार आहे बघा. So area of rectangle is equals to length into breadth. So that is equals to 8 into 5. तर हे 8 सेंटीमीटर आहे आणि हे पण सेंटीमीटर आहे. सो 8 सेंटीमीटर इंटू 5 सेंटीमीटर, 8 5 आर 40 आणि सेंटीमीटर मल्टिप्लाइड बाय सेंटीमीटर म्हणजेच झाले सेंटीमीटर स्क्वेअर. तर कसं असतं, हे आपण 3 इंटू 3 केलं, याचाच अर्थ काय झाला? 3चा स्क्वेअर केला. त्याच पद्धतीनं सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर केलं तर सेंटीमीटर स्क्वेअर होत असतं. सो हिअर एरिया इज 40 सेंटीमीटर स्क्वेअर. या पद्धतीनं आपण सिम्पली आयताचं क्षेत्रफळ काढू शकतो. बघा क्वेश्चन नंबर 2. आता समजा आयताची लांबी म्हणजेच लेंथ दिली आहे 10 सेंटीमीटर, रुंदी म्हणजेच ब्रेडथ दिली आहे 5 सेंटीमीटर, आणि याचा एरिया काय असणार आहे? याचं आयताचं क्षेत्रफळ काय असणार आहे? तर सेम फॉर्म्युला, आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, म्हणजेच काय झालं? 10 मल्टिप्लाइड बाय 5 म्हणजे झाले 10 5 50 सेंटीमीटर स्क्वेअर. कारण दोन्ही गोष्टी सेंटीमीटरमध्ये दिलेल्या आहेत. जर सेंटीमीटरमध्ये असतील दोन्ही गोष्टी तर त्याच पद्धतीने घ्यायच्या, आणि जर एखादं युनिट वेगळं असेल तर त्यावेळेला ते चेंज करून घ्यावं लागतं. आता फॉर एक्झाम्पल इथं लगेच घेऊन टाकू आपण. बघा, लेंथ, सपोज लेंथ किंवा लांबी ही दिली 8 मीटर आणि रुंदी किंवा ब्रेड्थ ही दिलेली आहे 50 सेंटीमीटर. अशा पद्धतीने दिले असेल तर अशा केसमध्ये एरिया काय असणार आहे? एरिया इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. सो एरिया ऑफ रेक्टँगल इन दिस केस इज एरिया इज इक्वल्स टू लेंथ इंटू ब्रेथ, बरोबर. त्याच्यामुळं आता लेंथ आहे 8 मीटर आणि ब्रेड्थ आहे 50 सेंटीमीटर. तर पहिल्यांदा आपल्याला ह्या मीटरला सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्ट करून घ्यावं लागेल किंवा सेंटीमीटरला मीटरमध्ये कन्व्हर्ट करून घ्यावं लागेल. मला वाटतं टू कन्व्हर्ट 8 मीटर इंटू सेंटीमीटर इज सिम्पल. सो इफ 1 मीटर इज इक्वल्स टू 100 सेंटीमीटर, तर 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर असेल, तर याचा अर्थ काय? 8 मीटर इज इक्वल्स टू 8 इंटू 100, दॅट इज इक्वल्स टू 800 सेंटीमीटर, बरोबर. आणि त्याच्यामुळे एरिया इज इक्वल्स टू 8 मीटर म्हणजेच आपण घेतो आहे 800 सेंटीमीटर इंटू ब्रेड्थ किती आहे? 50 सेंटीमीटर. याचाच अर्थ 800 इंटू 50 इज इक्वल्स टू, आता हे कसं करायचं बघा मल्टिप्लिकेशन. इथं 0 किती आहेत? 1 2 3
इथे लिहून टाकले 1 2 3 झिरोज अँड 8 5 आर 40. सो 40,000 सेंटीमीटर स्क्वेअर इज द आन्सर. 40,000 सेंटीमीटर स्क्वेअर हे त्याचं उत्तर येणार आहे. या प्रॉब्लेममध्ये सगळ्यात विशेष गोष्ट होती ती पहिल्यांदा दोघांचे युनिट सेम करून घेतले, लेंथ आणि ब्रेडचे. पहिल्यांदा 8 मीटरला आपण 800 सेंटीमीटर बनवून घेतलं मल्टिप्लाइंग बाय 100, कारण 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर असतं. हे कन्व्हर्जन्स आपण काही लेक्चर्समध्ये बघणार आहोत परत, तेव्हा ते समजतीलच. पण दोन्ही युनिट्स हे सेम पाहिजेत. लेंथ जर सेंटीमीटरमध्ये असेल तर ब्रेडसुद्धा सेंटीमीटरमध्येच पाहिजे, पण इथं मीटरमध्ये होती म्हणून आपण दोघांनाही सेंटीमीटर करून घेतलं आणि मग लेंथ इंटू ब्रेड घेतलं. लेंथ आली 800 सेंटीमीटर, ब्रेड ऑलरेडी दिलेलं आहे 50 सेंटीमीटर. त्यामुळे एरियाचं युनिट काय सेंटीमीटर स्क्वेअरच असणार आहे. पण ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 800 इंटू 50. सो हे मल्टिप्लिकेशन आपण डायरेक्ट करून बघितलं. कसं केलं तर इथं 2 शून्य आहेत, इथं 1 शून्य म्हणून 3 शून्य पहिल्यांदा लिहिले आणि 8 5 जर 40 येतात म्हणून ते इथं लिहिले, तर डायरेक्ट आन्सर तयार होतं. तुम्ही नॉर्मल पद्धतीने म्हणजे या पद्धतीनं जरी मल्टिप्लिकेशन करून बघितलं 800 इंटू 50 असं मल्टिप्लिकेशन जरी करून बघितलं तरी उत्तर तुमचं हेच येणार आहे 40,000. अशा पद्धतीनं आयताचं क्षेत्रफळ किंवा एरिया ऑफ रेक्टँगल शोधलं जात असतं. आय होप तुम्हाला सर्वांना हे समजलं असेल.